सुरू करू सर. Yes, sir. येस. गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वप्रथम सुप्रभात. आजचं पॉलिटिक्स आपलं जवळपास तिसरं सेशन आहे. काल मूलभूत हक्कांचा उर्वरित पार्ट आपण आज पूर्ण केला आणि आजच्या सेशनमध्ये त्याच्या पुढचा ज्याचं कंपॅरिझन मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे या दोन्ही मुद्द्यांचं बऱ्यापैकी कंपॅरिझन केलं जातं. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य हे दोन महत्वाचे मुद्दे आपल्याला आजच्या सेशनमध्ये कव्हर करून घ्यायचे आहेत. खरं तर मूलभूत हक्क हे प्रत्येक नागरिकांना, आपण काल पाहिलंय की नागरिकांना आणि परकीय व्यक्तींना या दोघांनाही दिले. हक्कांमुळे गोष्ट अशी झाली की या देशामध्ये जे संविधान लागू केलं त्या संविधानाने जे नागरिकांना हक्क दिले त्या हक्कांमुळं प्रत्येक नागरिकाला आपला सर्वांगीण जीवनाचा विकास करायला मदत झाली. किंवा जे आपण म्हणतो की एकाधिकारशाही किंवा हुकुमशाही म्हणू, एकाधिकारशाही किंवा हुकुमशाही याला आळा घातला गेला आणि कायद्याचं शासन, लॉ अँड ऑर्डर याचं शासन निर्माण व्हायला मूलभूत हक्कांमुळे मदत झाली. राज्यव्यवस्था किंवा राज्यकर्ते कारभार चालवत असताना नागरिकांच्या स्वातंत्र्यावरती आक्रमण करणार नाहीत, त्यांच्यावरती जुलूम जबरदस्ती करणार नाहीत आणि या देशातल्या नागरिकांना स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये नागरिक म्हणून चांगल्या पद्धतीनं कसं राहता येईल या सगळ्या गोष्टीसाठी मूलभूत हक्क कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिले आणि त्याचं महत्व आपण कालच्या आपल्या सेशन मध्ये पाहिलं. मूलभूत हक्कांमुळे फार गोष्टी सोप्या झाल्या. म्हणजे तुम्ही, आम्ही किंवा मी या देशामध्ये उघडपणे बोलू शकतो, फिरू शकतो, राहू शकतो, शिक्षण घेऊ शकतो, धर्माचा अधिकार, म्हणजे ओव्हरऑल जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो काही सगळा आपला प्रवास आहे तो प्रवास या देशात खुलेपणाने जो काही करू शकतो तो फक्त मूलभूत हक्कांमुळे करू शकतो, दुसरं तिसरं कशामुळे नाही. म्हणजे मी आर्थिक दृष्ट्या फार प्रगत आहे, माझ्याकडे फार पैसे आहेत आपल्या भाषेत सांगायचं झालं, परंतु फार पैसे असले आणि फार पैसे नसले पण या देशात जर मूलभूत हक्कच नसते तर याचा काहीही उपयोग झाला नसता. श्रीमंत गट आपल्या ताकदीनं आपल्या पैशाच्या जोरावरती गरिबांवरती अन्याय अत्याचार करत राहिला असता आणि गरीब जातीवरती बोलायचं झालं तर उच्च वर्ग नीच वर्गावरती वर्षानुवर्ष अन्याय अत्याचार करत राहिला असता आणि एखाद्या खालच्या जातीतला व्यक्ती कधीही या देशातल्या मोठ्या सर्वोच्च पदावर बसू शकला नसता, एखादा प्रशासकीय अधिकारी होऊ शकला नसता, PSI होऊ शकला नसता, काही वटेवर जे काय असेल ते. हे सगळं घडलं हे फक्त मूलभूत हक्कांमुळे, कारण त्यांनी सगळ्यांना समान करून ठेवलं. परंतु घटनेने फक्त मूलभूत हक्क दिले म्हणून या देशातल्या नागरिकांचं जीवन सुखी आणि संपन्न झालं असं होत नाही. या देशातल्या नागरिकांचं जीवन सर्वांगीण ओव्हरऑल लाईफ ही सुखी करण्यासाठी, या देशातील नागरिकांचं कल्याण करण्यासाठी, या देशाची प्रगती होण्यासाठी सरकारने काही धोरणं आखणं महत्वाचं असतं. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये पॉलिसी असा शब्द वापरतो. सरकारची काही धोरणं आखली असावी लागतात. कशासाठी असावीत धोरणं? एक म्हणजे देशाची प्रगती करण्यासाठी,
देशाची प्रगती आणि दुसरा मुद्दा, या देशातील प्रत्येक व्यक्तीचे काय करायचे? कल्याण करायचे. या देशातील प्रत्येक व्यक्तीचं काय करायचं आपल्याला? कल्याण करायचंय. म्हणून काय करायचं आहे या ठिकाणी? धोरणं सरकारनं आखली पाहिजेत. त्यासाठी तुमच्या माझ्या संविधानामध्ये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे. ही मार्गदर्शक तत्त्वे आपल्या सर्वांच्या जीवनाला सुजलाम सुफलाम बनवण्याचं काम करतात. ही गोष्ट आपण इथं सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. ती कशी आपल्याला सुजलाम सुफलाम बनवतात, हेच तर आपल्याला पाहायचंय. म्हणजे नागरिक म्हणून देशामध्ये सरकारला कल्याणकारी योजना ज्या राबवायच्या आहेत किंवा जी धोरणं आखायची आहेत, ते आपल्याला राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. याच्यातनं आपल्याला सरकारची धोरणं कळाली. वेगवेगळी धोरणं, वेगवेगळ्या पॉलिसी सरकारच्या कळाल्या. म्हणजे आता या देशामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, देश पातळीवरती कार्यरत आहे. राज्य पातळीवरती राज्य सरकारे आहेत. जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद आहेत. महानगर असतील तर महानगरपालिका आहेत. तालुका पातळीवर पंचायत समिती आहेत. गाव पातळीवर ग्रामपंचायती आहेत. पण मग ह्या सगळ्या लोकांनी देशाच्या प्रगतीसाठी, लोकांच्या विकासासाठी काम करणं गरजेचं आहे. मग ते काम करायचं कसं? याच्यासाठी काही त्यांच्यासाठी प्रिन्सिपल्स आखले पाहिजेत आणि ते प्रिन्सिपल्स म्हणजे हेच, त्याला शॉर्टकटमध्ये डी असं म्हटलं जातं. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. राज्याचे धोरण कसं असलं पाहिजे? राज्याच्या पॉलिसीज कशा असल्या पाहिजे? याच्यासाठी काही प्रिन्सिपल्स इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन करून दिलेले आहेत. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला त्याचाच अभ्यास करायचा आहे. आता साधारणपणे याचा आपण जर पार्श्वभूमी समजून घेतली, तर मार्गदर्शक तत्वांचा थोडा इतिहास आपण समजून घेऊ. मार्गदर्शक तत्वांचा इतिहास थोडासा समजून घेऊ. ही संकल्पना मोठी आहे. इतिहास काय सांगतो मार्गदर्शक तत्वांचा? 1928 साली नेहरू रिपोर्ट जो तयार केला होता, पंडित मोतीलाल नेहरूंनी. नेहरू रिपोर्ट जो तयार केला होता, या नेहरू रिपोर्टमध्ये स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य आपलं निर्माण करण्याची घोषणा होती. आता हे स्वराज्य कसं स्थापन केलं पाहिजे? हे चांगलं असलं पाहिजे, हे धोरणं असली पाहिजे, त्याच्यात लोकांच्या विकासासाठी मुद्दा असला पाहिजे आणि पहिल्यांदा नेहरू रिपोर्टनं ही तत्व मांडली होती. त्याच्यानंतर पुढच्या कालखंडामध्ये किंवा पुढच्या काळामध्ये 1945 ला म्हणजे कॉन्स्टिट्यूशन लिहायला घ्यायच्या अगोदर तेज बहादूर सप्रू नावाच्या एका गृहस्थांनी एक अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी 2 गट तयार केले. एका गटाला नाव दिलं न्यायप्रविष्ट, जस्टिसिएबल. दुसऱ्या गटाला त्यांनी नाव दिलं गैर न्यायप्रविष्ट. म्हणजे जस्टिसिएबल, ज्याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येईल, आणि हे नॉन जस्टिसिएबल, ज्याच्या विरुद्ध न्यायालयात जाता येणार. जी न्यायप्रविष्ट होती यांना त्यांनी नाव दिलं मूलभूत हक्क, आणि जी गैर न्यायप्रविष्ट होती यांना त्यांनी नाव दिलं मार्गदर्शक तत्वे. म्हणजे मूलभूत हक्क जे कालपर्यंत शिकलो, जे न्यायप्रविष्ट असतील, ते जर हिरावले गेले तर त्यांच्या विरुद्ध त्यांच्यासाठी आपल्याला न्यायालयात दाद मागता येईल आणि न्यायालयाकडून ते आपल्याला पुन्हा मिळवता येईल. मात्र गैर न्यायप्रविष्ट म्हणजे काय? गैर न्यायप्रविष्ट म्हणजे त्यांच्या विरुद्ध आपल्याला न्यायालयात दाद मागता येणार नाही. असा सल्ला संविधान सभेचे सल्लागार बी एन राव
यांनी सुद्धा दिला. बी एन राव यांचा पण असाच सल्ला होता. बी एन राव यांचं पण म्हणणं सेम होतं की एक गट तयार करा, ज्याला ज्याला न्याय प्रविष्ट ठेवा, म्हणजे न्यायालयामार्फत तो बजावता येईल. दुसरा गट तयार करा ज्याला न्यायालयामार्फत बजावता येणार नाही, आणि म्हणून तुमच्या माझ्या कॉन्स्टिट्यूशनने किंवा कॉन्स्टिट्यूशन लिहिणाऱ्या लोकांनी, मेंबरने भाग 3 तयार केला, आणि त्या भाग 3 मधून एक गोष्ट समोर आणली. ती गोष्ट म्हणजे मूलभूत हक्क हे न्याय प्रविष्ट ठेवले. काल आपण पाहिले, न्याय प्रविष्ट म्हणजे न्यायालयात दाद मागता येते. आणि भाग 4 तयार केला, ज्याला नाव दिलं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आणि ही ठेवली गैर न्याय प्रविष्ट. भाग 3 ठेवली मूलभूत हक्क न्याय प्रविष्ट, आणि भाग 4 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे गैर न्याय प्रविष्ट. असे 2 क्लॉज त्यांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केले. भाग 3 आपण कालपर्यंत शिकलो, ज्याच्या प्रोव्हिजन्स भारतीय घटनेमध्ये कलम 12 ते कलम 35 दरम्यान आहेत. आणि आज आपल्याला शिकायचे मार्गदर्शक तत्वे. पाहूयात आता. पहिला मुद्दा, मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे मेन्शन केली भारतीय घटनेतील भाग 4 अंतर्गत कलम 36 ते कलम 51 दरम्यान. याच्यातली 36 प्लस 37 हे 2 कलम आहेत, ती मार्गदर्शक तत्वाशी संबंधित कलमे आहेत. संबंधित खरी मार्गदर्शक तत्वे आहेत कलम 38 ते 51. मूळ मूळ मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत? तर ती आहेत 38 ते 51 या क्रायटेरियामध्ये आपल्याला मूळ मार्गदर्शक तत्वे दिसतात. 36 आणि 37 ही त्याच्या संबंधितातली कलम आहेत. त्याच्या डेफिनेशन तिथं आपल्याला मेन्शन केलेले आहेत. मार्गदर्शक तत्वांचा प्रभाव जर पाहिला तर फार मोठा प्रभाव आहे. मार्गदर्शक तत्वांवरती असलेला प्रभाव शॉर्टकट मध्ये घेऊ. डीपीएसपी म्हटलं की मार्गदर्शक तत्वेच असतात, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. डीपीएसपी वर असलेला प्रभाव, आणि मग त्यांचा आपण फीचर्स पाहू, वैशिष्ट्ये पाहू. पहिला मुद्दा, 1935 चा जो ब्रिटिश काळामध्ये कायदा झाला होता त्याला नाव होतं भारत सरकार कायदा 1935. भारत सरकार कायदा 1935. ह्या 1935च्या कायद्यामध्ये काही इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स होते, सूचनांची साधने असं त्यांना म्हटलं जातं. सूचनांची साधने. इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे तत्कालीन कार्यकाळामध्ये 1935च्या कायद्याने भारतात जे काही व्हाईसरॉय होते, ब्रिटिश काळ होता ना, कारण भारतात जे काही ब्रिटिश व्हाईसरॉय होते, ते व्हाईसरॉय तसेच प्रांतांमध्ये असलेले तत्कालीन गव्हर्नर, या सगळ्या लोकांनी कशा प्रकारे काम करायचं याच्या काही त्यांना सूचना केल्या होत्या, व्हाईसरॉयला आणि गव्हर्नरला. आणि याच सूचना पुढे तुमच्या माझ्या देशाच्या घटनेत घेतल्या, आणि त्याला नाव दिलं मार्गदर्शक तत्वे. क्लिअर का? म्हणजे 1935च्या कायद्यातील सूचनापत्र म्हणजे काय आहेत? आत्ताच्या कॉन्स्टिट्यूशन मधली काय आहेत? मार्गदर्शक तत्वे आहेत. क्लिअर का?
अर्थ कळाला का तुम्हाला याचा? 1935च्या कायद्यामध्ये असलेले सूचनापत्र आजच्या तुमच्या माझ्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मधली मार्गदर्शक तत्वे आहेत. हा पहिला प्रभाव. दुसरा प्रभाव अत्यंत महत्वाचा इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये असलेला 1948 साली संयुक्त राष्ट्राने युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा जाहीर केला. मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा, वैश्विक जाहीरनामा प्रसिद्ध केला. आणि हा 1948च्या मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनाम्याचा प्रभाव देखील आजच्या तुमच्या माझ्या मार्गदर्शक तत्वांवरती आपल्याला पाहायला मिळतो. टीपीएसपी वर काय आहे? प्रभाव आहे. कारण का? मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनाम्यामधून मानवाचा विकास कसा होईल याचे काही पॉइंट्स, की पॉइंट्स किंवा काही त्याचे फीचर्स, राईट्स सांगितले होते. आणि फंडामेंटल डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे डीपीएसपी सुद्धा हेच सांगते की माणसाचा प्रगती, देशाची प्रगती, व्यक्तीचं कल्याण कसं करता येईल याच्यासाठीच हे सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा देखील इम्पॅक्ट इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 35च्या कायद्यातली सूचनापत्र म्हणजे डीपीएसपी, 48च्या मानवी वैश्विक हक्कांचा जाहीरनामा म्हणजे मार्गदर्शक तत्वांवरती झालेला मोठा इम्पॅक्ट. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 1937 साली आयर्लंड नावाचा देश आहे. त्या आयर्लंड नावाच्या देशामध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत तिथून आपण ही मार्गदर्शक तत्वे अडॉप्ट केली असं म्हटलं जातं. अडॉप्ट केली म्हणजे ती जी काही आपण काय त्यांची जशीच्या तशी नाही घेतली, पण तुमच्या माझ्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मार्गदर्शक तत्वे असायला हवीत. हे जो काही हा जो काही संकल्पना आहे, जी काही कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट कुठून आणली आपण? तर ही कन्सेप्ट आपण आणली आयर्लंड देशाची. आणि आयर्लंडनं कन्सेप्ट कुठून आणली? तर आयर्लंडने ती आणली स्पेन देशाकडून. म्हणजे स्पेन व्हाया आयर्लंड आणि आयर्लंड व्हाया इंडिया. क्लिअर का? यस. हे सगळे प्रश्न परीक्षेला आजपर्यंत येऊन गेलेले आहेत. भविष्यातही हे प्रश्न येऊ शकतात. आता पाहूयात या मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्ये काय आहेत. मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्ये. मार्गदर्शक तत्वांचं पहिलं वैशिष्ट्य आहे राज्यसंस्था जी आपण पाहिली. आता ते आपण राज्यसंस्था कोणत्या कलमामध्ये पाहिली होती याच्या अगोदर? कलम 12. त्याच्यात कोण येतं राज्यसंस्था या डेफिनेशन्स मध्ये? राज्यसंस्था या डेफिनेशन मध्ये येते संसद, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, सगळेच. राज्याची विधिमंडळे, राज्याचं कार्यकारी मंडळ, जिल्हा मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, सगळ्याच. त्या राज्य संस्थांना लोकांचा विकास आणि देशाची प्रगती करण्यासाठी जी काही तत्व असली पाहिजे ती तत्व याच्यातनं आपल्याला पहिल्यांदा मेन्शन होतात. म्हणजे काय? देशात जे कोणतं सरकार असेल, तर सरकार या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे. खरं तर सरकार याच्या ऐवजी शासन हा शब्द अधिकृत आहे. शासन हा शब्द अधिकृत आहे. म्हणजे आता महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन आणि भारत शासन नसते, भारत सरकार हा हिंदी वर्ड आहे म्हणून मे बी तसं असेल. पण महाराष्ट्र शासन आहे आणि भारत सरकार आहे म्हणजे असं का नाही? आणि इथं गेलं तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि इथं बघितलं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इंग्लिश वर्ड सेम, पण सरकार. अलीकडे असं नसतं आपल्याकडे की हे महाराष्ट्र शासन, हे भारत सरकार. आपल्याकडे असतं की हे हे मोदी सरकार, आपल्याकडे असतं ठाकरे सरकार, आपल्याकडे फडणवीस सरकार किंवा सोनिया गांधी सरकार, मनमोहन सरकार, अटलजी सरकार. असं का झालंय? म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पेक्षाही स्पेसिफिक एक वर्ड घेऊन, एक
एक नावाभोवती आपली सगळी सत्ता सरकारची केंद्रित होती का? हे पॉलिटिकली वर्ड आहेत. मला त्या वादामध्ये पडायचं नाही. पण सरकार या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? कॉन्स्टिट्यूशनने तर असं कुठं लिहिलेलंच नाहीये, की तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या नावावरून सरकारला नाव द्या म्हणून. हे आपण आपले शोध लावलेत. देशात जे कोणतं गव्हर्नमेंट लोकांमार्फत निवडून दिलं जाईल आणि त्याच्यातनं शासन तयार होईल, त्याला आपण सरकार म्हणू. आणि आपल्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून, की त्या सरकारनं कायदेविषयक, कार्यकारी विषयक, प्रशासकीय कामामध्ये लोकांची मदत होईल, लोकांचा विकास होईल. याच्यासाठी काही योजना आखल्या पाहिजेत, काही धोरणं आखली पाहिजेत आणि म्हणून मार्गदर्शक तत्त्वे त्यांना काय करतात? ॲडवाइस करतात, सल्ला देतात. ती मार्गदर्शक तत्त्वे. मार्गदर्शन करतात. आणि मग याच्यामध्ये देखील भाग 4 अंतर्गत देखील पहिल्या कलम जे आहे कलम 36 याच्या अंतर्गत सेम 12 प्रमाणेच राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे. म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये 12 आणि 36 या दोन्हीमध्ये असलेली राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या काय आहे? सेम आहे. इथली आणि तिथली सेम आहे. या व्याख्येत पण केंद्र आणि राज्य सरकारची कायदे मंडळे, कार्यकारी मंडळे, सगळ्या प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था, देशात असलेली सगळी सार्वजनिक प्राधिकरणं या सगळ्यांचा समावेश या राज्य संस्था या व्याख्येमध्ये होत असतो. क्लिअर? चलो नेक्स्ट पुढे जायचंय. ही मार्गदर्शक तत्वे काय करतात? पहिला मुद्दा, देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम मार्गदर्शक तत्वे करतात. प्रस्थापित करण्याचे काम साहजिकच आहे. योजना आखल्या तर लोकांना आर्थिकदृष्ट्या सुबल करता येईल. योजना असतील तर लोकांचा सामाजिक दर्जा उंचावला जाईल आणि म्हणून सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम मार्गदर्शक तत्व करतात. म्हणजेच काय? आर्थिक, सामाजिक काही योजना, काही कार्यक्रम आखले जातील. यातनं लोकांचे काय या संकल्पनेला काय करतात? मूर्त रूप देतात. या संकल्पनेला काय करतात? मूर्त रूप देण्याचं काम करतात. आता पोलीस राज्य म्हणजे कसलं? असं राज्य की जिथं सातत्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहतोय. कंटिन्यू त्या राज्यामध्ये आर्म फोर्स वापरल्या जात आहेत. त्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची शांतता नाहीये. सातत्यानं त्या राज्यामध्ये दंगली घडत आहेत. तर मग अशा राज्याच्या ऐवजी जर तिथे योग्य प्रकारची धोरणं राबवली तिथल्या सरकारने, तर गोष्ट अशी आहे, की तिथं जर चांगल्या प्रकारची धोरणं राबवली, तर तिथं पोलीस यंत्रणा वापरायची गरज पडणार नाही. म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि त्या राज्यामध्ये कल्याणकारी राज्यामध्ये सुजलाम सुफलाम राज्य राहील आणि एकदम शांतता त्या राज्यात राबेल म्हणून मार्गदर्शक तत्त्वे ही काम करतात. पुढचं मार्गदर्शक तत्वांचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वैशिष्ट्य क्रमांक 3, मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे काय? म्हणजे या मार्गदर्शक तत्वांची जर अंमलबजावणी केली नाही, यांचं जर उल्लंघन झाले, तर न्यायालयात दाद मागता येत नाही. न्यायालयात दाद मागता येत नाही. म्हणजे समजा मार्गदर्शक तत्व आपल्याला एखादं सांगितलं, आता पुढे आपण पाहूच एक एक मार्गदर्शक तत्व आणि ते साधा त्याचे समजा गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंटेशन केलीच नाही. मग आपण न्यायालयात जायचं का? तर नाही. न्यायालयात जाताच येत नाही. कारण का? डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर नॉट जस्टिसिएबल. फंडामेंटल राईट्स आर जस्टिसिएबल. ही गोष्ट आपल्या इथं लक्षात आली पाहिजे. चला. परंतु कॉन्स्टिट्यूशन मध्ये
कलम 37 जे आहे ते आपण पाहिले की कलम 36 आणि कलम 37 त्यातलं कलम 37 जे आहे ते कलम 37 असं म्हणतं की ही मार्गदर्शक तत्वे जरीही न्यायप्रविष्ट नसली तरीही ही मार्गदर्शक तत्वे जरी न्यायप्रविष्ट नसली तरीही शासनाच्या दृष्टीने ती कशी आहेत मूलभूत आहेत. शासनाच्या दृष्टीने ती मूलभूत आहेत आणि कायदा करताना देशामध्ये कोणताही कायदा करताना यांचा उपयोग करणे हे राज्यसंस्थेचं काय आहे कर्तव्य आहे. साहजिकच आहे. कारण देशामध्ये कोणताही निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर इथली मार्गदर्शक तत्वे तुमच्या कामाची आहेत. आता ते का तुमच्या कामाचे आहेत त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं. त्याचं कारण एवढंच आहे की ही मार्गदर्शक तत्वे लोकांची चांगल्या प्रकारची धोरणं आखण्यासाठी तुम्हाला मदत करतात. लोकांचा विकास करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करतात. म्हणून ही मार्गदर्शक तत्वे आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहेत. बस एवढंच काय ते मार्गदर्शक तत्वांचा अर्थ आहे. संपलं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं एवढ्या एका डेफिनेशन मधून मिळतात. परंतु ती न्यायप्रविष्ट नाहीत ही आपली अडचण आहे. आता ती न्यायप्रविष्ट जर असती तर आपल्यासाठी सोपं गोष्ट अशी झाली असती की आपण न्यायालयात जाऊन ती मिळवू शकलो असतो. पण आपल्याला नेमकं तेच करता येत नाही. चला. परंतु जरी ही न्यायप्रविष्ट नसली तरी पण त्याला पण अजून एक और सांगितलेला आहे. जरीही ही तत्वे न्यायप्रविष्ट नसली तरीही न्यायालयांना एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासताना कायद्याचा अर्थ लावत असताना न्यायालय याचा उपयोग करू शकतं. ही महत्वाची भूमिका मार्गदर्शक तत्वांमधून तुमच्या आमच्या समोर येते. हे आपल्याला यातनं कळते. एवढे फीचर्स आपण या मार्गदर्शक तत्वांचे पाहिले. आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की फंडामेंटल राईट्स काल आपण पाहिले ते महत्वाचे आहेत. आजचे मार्गदर्शक तत्व आपल्याला पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहिजे ती पण महत्वाची आहेत. पण मग या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी? तो आपण थोडासा मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. फंडामेंटल राईट्स आणि मग आपल्याला पुढे जायचं. दुसरा आहे डीपीएसपी. फंडामेंटल राईट्स आपण काल पाहिलं 2 दिवसापूर्वी की काही फंडामेंटल राईट्स नकारात्मक आहेत. तर काही फंडामेंटल राईट्स सकारात्मक आहेत. बरोबर. मात्र डीपीएसपी हे केवळ सकारात्मकच आहेत. का? का नकारात्मक आहेत? कारण हे प्रतिबंध पण करतात. तुम्ही असं करू नका, अस्पृश्यता पाळू नका, किताब देऊ नका. पण ह्यांचं तसं नाही. हे काय करतात? तुम्ही सगळे काही करा. सगळे कराच याच्यासाठी मार्गदर्शन करतात. म्हणजे काहीतरी करा लोकांसाठी. क्लिअर? दुसरा फरक काय? ही न्यायप्रविष्ट आहेत. न्यायालयात जात आहेत. ही नाहीत का न्यायप्रविष्ट? जस्टिसिएबल नाही ती. अलाउडच नाही त्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाणं. बरं, ही काय करतात? ही राजकीय पॉलिटिकल डेमोक्रेसी डेव्हलप करतात. राजकीय लोकशाही. ही काय करतात? सामाजिक आणि आर्थिक लोकशाही डेव्हलप करतात. सामाजिक आणि
आर्थिक लोकशाही हे देशामध्ये काय करतात, डेव्हलप करतात. ही गोष्ट देखील महत्वाची. दुसरा मुद्दा आपल्याला काय सांगता येईल, आता ही न्यायप्रविष्ट आहेत हे तर आपण मी सांगितलं. यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी कायद्याची गरज नाही. काहींसाठी आहे, काहींसाठी कायद्याची गरज नाही. आपोआप इम्प्लिमेंटेशन होतं. यांच्यासाठी मात्र कायदा करावा लागतो राज्य धोरण आखण्यासाठी. हा दोन्हींमधला बेसिक फरक आपण इथं पाहिला. आणि आता आपल्याला सुरू करायचंय एक एक मार्गदर्शक तत्व. इथपर्यंत कोणाला काय अडचण, चॅट बॉक्समध्ये तुम्ही माझ्याशी बोलू शकता. फार सावकाशपणे आपण शिकतोय जेणेकरून हे मला तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. क्लिअर? येस. चलो नेक्स्ट पुढे जायचंय. म्हणजे फीचर्स कळाले, मार्गदर्शक तत्वाची हिस्ट्री कळाली, मार्गदर्शक तत्वांचा आणि फंडामेंटल राईट्स मधला डिफरन्स कळाला. आता एक एक मार्गदर्शक तत्व पाहू. पहिलं मार्गदर्शक तत्व, पहिलं कलम, कलम 36 पाहिलंय आपण. कलम 36 काय आहे? कलम 36 राज्य संस्था या शब्दाची व्याख्या. राज्य संस्था याची व्याख्या. कलम 36 मधील मार्गदर्शक तत्वांची व्याख्या, राज्य संस्था या शब्दाची व्याख्या कलम 12 प्रमाणे आहे. कलम 12 प्रमाणे याची व्याख्या. आता कलम 12 प्रमाणे काय, आपण मूलभूत हक्काच्या वेळी व्याख्या पाहिलेली आहे की राज्य संस्था म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांची कायदे मंडळे, केंद्र राज्य सरकारांची कार्यकारी मंडळे, सर्व स्थानिक प्राधिकारी संस्था, त्याच्यानंतर सर्व प्रकारचे सार्वजनिक अधिकारी, जिल्हा मंडळे, लोकल बॉडीज, स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारच्या आर्थिक खर्चातून चालत असलेल्या संस्था, स्टेट बँक ऑफ इंडिया, LIC. फक्त याच्यात न्यायालये, BCCI, सहकारी संस्था आणि NCERT या संस्था याच्यात येत नाहीत. याला म्हणतात राज्य संस्था. एवढीच डेफिनेशन याच्यात सांगितली. पुढचं आहे कलम 37. पुढचं कलम आहे कलम 37. मधील मार्गदर्शक तत्वे, 4 मधील मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नसतील. म्हणजे काय, तुम्हाला त्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाता येणार नाही. न्यायप्रविष्ट नाही, जस्टिसिएबल नाही, परंतु शासनाच्या दृष्टीने ती मूलभूत आहे. शासनाच्या दृष्टीने काय आहेत, ती मूलभूत आहेत. शासनाच्या दृष्टीने कशी आहेत, ती मूलभूत आहेत. आणि कायदे करताना यांचा वापर करणं, कायदे करताना यांचा वापर करणे हे राज्य संस्थेचे काय आहे, कर्तव्य आहे. राज्य संस्थेचे काय आहे, कर्तव्य आहे. चलो नेक्स्ट पुढे जायचंय. आता मी तुम्हाला एक गोष्ट याच्यामध्ये सांगतो. परीक्षेला एक दोनदा प्रश्न विचारलाय की मार्गदर्शक तत्व खालीलपैकी कोणत्या गटामध्ये विभागलेला आहे. खरं तर ही जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत, मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण, मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण घटनेने दिलेले नाही. ह्याचं वर्गीकरण आलं पुढं त्यांच्या या मार्गदर्शक तत्वांच्या अभ्यासावरून
त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. ते वर्गीकरण केलेले 3 गट: समाजवादी तत्व, सोशलिस्ट प्रिन्सिपल, समाजवादी तत्व, गांधीवादी तत्व, गांधीयन प्रिन्सिपल म्हणतात त्याला. गांधी म्हणजे गांधी आपले. आणि तिसरं आहे उदारमतवादी तत्व, लिबरल असं त्याला शब्द वापरतो. उदारमतवादी तत्व किंवा त्यालाच म्हटलं जातं बौद्धिक तत्व, इंटलेक्च्युअल बौद्धिक तत्व. असे 3 गटात वर्गीकरण. पण हे कॉन्स्टिट्यूशन दिलेलं नाहीये. त्या अभ्यासकांनी आपल्या आपल्या सोयीनं केलेलं वर्गीकरण पाहता येईल. चलो, पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कलम 38 पासून कलम 51 पर्यंत वेगवेगळे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, डीपीएसपी, आपल्याला मेन्शन केलेले आहेत. परंतु परंतु हे सगळेच डीपीएसपी 1950 साली जसं विधान तयार झालं तेव्हाचे नाहीत. मूळतः सगळे नाहीत. काही मार्गदर्शक तत्वे नव्याने घटना दुरुस्ती करून आलेली आहेत. आता घटना दुरुस्ती करून म्हणजे कसे ते हे तुम्हाला माहित पाहिजे. घटना दुरुस्ती याचा अर्थ काळाच्या ओघामध्ये एखादा नवीन कोणताही मुद्दा जर देशाच्या संसदेला तो आपल्याला घटनेमध्ये समाविष्ट करायचा आहे असं वाटलं, किंवा एखादा मुद्दा काळाच्या ओघामध्ये आता तो काही कामाचा नाही, तो आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला वगळायचा आहे असंही वाटलं, असे दोनही अधिकार तुमच्या माझ्या संसदेला कॉन्स्टिट्यूशन कलम 368 अंतर्गत दिलेलं, त्यालाच म्हटलं जातं घटना दुरुस्ती. घटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, दुरुस्ती म्हणजे अमेंडमेंट, घटनेत बदल करणं, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट असा त्याला शब्द वापरला जातो. ही पद्धत दक्षिण आफ्रिका देशाची आहे. त्यामुळं काही मूलभूत कर्तव्य मूळतः होती, काही नव्याने आलेली आहे. तर त्यावेळी मी तुम्हाला तिथं सांगेल की ह्यातलं नव्याने आलेलं कोणतं आहे आणि ह्यातलं जुनं कोणतं आहे. पहिला आहे कलम 38. कलम 38, राज्यांनी लोककल्याणाच्या संवर्धनासाठी आता लोककल्याणाचे संवर्धन म्हणजे नेमकं काय? डेव्हलपमेंट, लोकांची समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. ह्याच्यात दोन आहेत, पहिलं आणि दुसरं. ह्याच्यातलं जे पहिलं आहे हे मूळतः होतं. दुसरं जे आहे हे घटना दुरुस्तीनं आलेलं, म्हणजे 38(1) आणि 38(2) अशी दोन आहेत. त्यातलं 38(2) जे आहे हे 44वी घटना दुरुस्ती 1978 ने आलेलं आहे. पहिलं हे पाहू आणि मग खालचं पाहू. पहिलं असं म्हणते की राज्य शक्य तितक्या लवकर सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या लोकांचे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा देईल आणि तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करेल. म्हणजे काय? सामाजिक, फार सगळे शब्द लक्षात ठेवायचे नाहीत, महत्वाचे शब्द. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायामार्फत सर्व घटकांमध्ये, समाजातील सर्व घटकांमध्ये, सगळे घटक म्हणजे सगळेच घटक, सगळ्या घटकांमध्ये काय करेल? प्रेरणा निर्माण करेल, त्यांना मोटिवेट करेल, प्रेरणा निर्माण करेल. आणि अशा प्रकारची समाज व्यवस्था काय केली जाईल? देशामध्ये, राज्यामध्ये तयार केली जाईल. आणि हे काम कोणाचं आहे? ही सगळी कामं राज्यसंस्थेची आहेत, राज्यसंस्थेनं करायचं. हे मूळतः होतं. दुसरं जे सांगितलं त्याच्यात सांगितलं की उत्पन्नाची, जे काही इन्कम असतील, उत्पन्नाची विषमता, जे काही डिफरन्स असेल, उत्पन्नाची विषमता कमी करण्याचा राज्यसंस्था प्रयत्न करेल. म्हणजे एखादा श्रीमंत तो श्रीमंतच, गरीब तो गरीबच, ही ह्यातला जो गॅप आहे ना, तो गॅप कमी करण्याचा प्रयत्न, विषमता कमी करण्याचा प्रयत्न करेल. आणि हा प्रयत्न करत असताना लोकांना दर्जा,
मूळतः प्रोव्हिजन्स नव्हती. 44 अमेंडमेंट 1978 ने ही मूळतः प्रोव्हिजन्स आर्टिकल 38 इन ब्रॅकेट 2 कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय केलेली आहे, मेन्शन केलेली आहे. पहिलं सांगितलं की सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय सगळ्या घटकांमध्ये काय करेल, प्रेरणा तयार करेल आणि लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करेल. आणि दुसऱ्यात सांगितले की उत्पन्नाची जी काही लोकांमध्ये विषमता आहे, म्हणजे एखाद्याकडे महिन्याला 5 लाख इन्कम म्हणजे एखाद्याकडे 10,000 आहे, तर कुठेतरी यांना दर्जाची संधीची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, ऑपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजे, जेणेकरून ही लोक सुद्धा 10,000वरून आपला इन्कम किमान 1 लाखापर्यंत हा जो काही गॅप आहे इन्कम सोर्सेसचा तो कमी करण्याचं काम राज्य संस्था करेल. यातनं काय होईल, काय नाही, लोकांचं कल्याण होईल, आर्थिकदृष्ट्या लोक सुबल होतील, लोकांची डेव्हलपमेंट होईल, देशाची प्रगती होईल. देशाची प्रगती झाली, जीडीपी वाढेल, जीडीपी वाढला, भारत श्रीमंत होईल, अमेरिकेला फायदे देईल, आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर. हे सगळं कुठनं केलं, पण मार्गदर्शक तत्वांवर. फक्त अडचण फक्त अशी आहे की ही मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. ही जर न्यायप्रविष्ट असती तर मग भारत पृथ्वीवरचा स्वर्ग बनला असता, असे गौरवोद्गार एम.सी. छागला देशाच्या सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होते, त्यांनी हे उद्गार काढले होते की जर ही मार्गदर्शक तत्वे प्रत्यक्ष अंमलात आली असती तर भारत पृथ्वीवरचा स्वर्ग बनला असता. आपण पहिलं प्रिन्सिपल शिकलोय, आपण शेवटचे प्रिन्सिपल जेव्हा शिकू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे जर खरंच इम्प्लिमेंटेशन झाले असते यांचं आणि ही जर न्यायप्रविष्ट असते तर खरंच भारत स्वर्ग बनला असता. आणि 100% पुढे पुढे आपण बघूया आता एक एक एक. पहिलं तर तुम्हाला कळालं. चला पुढे जायचंय. पुढचं आहे की 38, नंतर आहे 39. हे 39 मध्ये 39A टू 39F काय झालं, अचानकच थंब द्यायला लागले. म्हणजे चांगलं शिकवलं का वाईट शिकवलं म्हणून थंब दिली. असं चला. काही लोक लेक्चरला फार कंटिन्यू आहेत, म्हणजे मी त्यांना पहिल्या दिवसापासून पार्टिसिपेट्स मध्ये मी त्यांची नावं ऐकतोय आणि आय होप मला याचा बेनिफिट्स नक्की होईल. चलो जाऊया पुढे. 39A टू 39F. हा, येस येस, थँक्यू. 39A टू 39F इथपर्यंत हे केलेलं. 6 काय केलेले आहेत, 6 मार्गदर्शक तत्वे 39व्या कलमात मेन्शन केली. चला पाहूयात काय आता. ह्यातलं पहिलं आहे ए स्त्री व पुरुष. स्त्री व पुरुष या नागरिकांना, कारण ही मार्गदर्शक तत्वे फक्त नागरिकांना आहेत, परकीयांना नाही. जसं मूलभूत हक्क काही परकीयांना होते, हे फक्त आपल्याला आहेत, नागरिकांना. उपजीविकेचे, उपजीविका म्हणजे पोट भरणे, उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा समान हक्क असावा. पुरेसे साधन मिळण्याचा समान हक्क असावा. म्हणजे तुम्ही महिला असा किंवा तुम्ही पुरुष असा, उदरनिर्वाह, उपजीविका, पोट भरणे इतकं काम हे तुम्हाला सगळ्यांना समान अधिकार असला पाहिजे. म्हणजे मी पुरुष आहे, मीच बाहेर जाणार, मीच कमावणार, स्त्री आहे, तुम्ही घरात फक्त चूल आणि मूल बघायचं, असं नाही. एखादी स्त्री ही सकाळी जॉबला जाऊ शकते. आता आपण पाहतो अलीकडे, आता कलियुग, कलियुग नाही म्हणता येणार, पण 21वे शतक आहे, लेडीज पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि ऍक्सेप्ट करतायत लोक या गोष्टी की महिला एक कमवती आहे. आणि अनेक मी पण पाहतो पुण्यासारख्या ठिकाणी की पुरुषांपेक्षा महिलांची इन्कम सोर्सेस फार स्ट्रॉंग आहेत. म्हणजे लाख लाख रुपये सॅलरी मुलींना आहे आणि मुलांना 50,000 सॅलरी आहे. आणि यात काही कमीपणाची गोष्ट नाहीये. ही पण व्यक्ती आहे, ही पण व्यक्ती आहे, आणि दोन लोक 1.5 लाख रुपये कमवत असतील तर अर्थकारण चांगलं चाललंय. अर्थकारण चांगलं असेल तर आयुष्य सुद्धा चांगलं जाणार आहे. त्यामुळे मला नाही वाटत की यात काही चुकीची गोष्ट आहे, कारण कॉन्स्टिट्यूशनच ते सांगते की. आणि मला असं वाटतं की ज्या घरामध्ये स्त्रीला फ्रीडम आहे, स्त्री सुजलाम सुफलाम आहे, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदायला काही अडचण येत नाही. म्हणजे असं असं माझं माझं मत आहे. असो चला, मोटिवेशन स्पीच नको द्यायला. पुढचा मुद्दा आहे कलम 39B. कलम 39B, समाजाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी. भौतिक साधन संपत्ती, आता भौतिक साधन संपत्ती म्हणजे काय, जमिनी. भौतिक साधन संपत्ती त्याला म्हणतात भौतिक साधन संपत्ती.
प्रॉपर्टी, भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण. मालकी व नियंत्रण यांची विभागणी. यांची विभागणी सामूहिक हिताला उपकारक होईल. उपकारक म्हणजे फायद्याची अशी करावी. म्हणजे काय? पूर्वीच्या काळी गावामध्ये पाटीलकी ज्याच्याकडं त्याच्याकडे 1000 एकर जमीन हो. आणि 1 मिनिट घेतो फक्त. चला पुढे जाऊया. म्हणजे जे काही समाजाच्या मालकीच्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ पूर्वीच्या काळामध्ये जमीन संपादनाचा कायदा होता. संपत्ती संपादन आपण जे काल 31व्या कलमात पाहिलं. ज्याची जास्त ताकद तो हजारो एकरची जमीन स्वतःकडे एकवटली करायचा. माझी ताकद आहे तर मी गावातला पाटील आहे, माझं गाव आहे, 2-2 हजार एकर जमीन. आणि म्हणून मग पुढे इंदिरा गांधींनी आणि या सगळ्या नेहरू सरकारांनी काय केलं, हे कायदेच बंद करून टाकले. की बाबा एका माणसाकडे एवढी जमीन आणि काहींकडे जमीनच नाही असं नको. तर ह्या ज्या काही सामूहिक मालकीच्या संपत्ती आहेत, त्या समान पातळीवरती काय केल्या पाहिजेत, वाटल्या पाहिजेत. ही प्रोव्हिजन्स इथं मेन्शन केलेली आहे. त्याच्यानंतर आहे कलम 39 सी. 1 मिनिट फक्त. 39 सी. याच्यात सांगितलंय की ही जी काही संपत्ती तुम्हाला वाटायची 39 बी मध्ये, संपत्ती जी काय तुम्हाला वाटायची, ही संपत्ती वाटत असताना तिचं केंद्रीकरण होऊन देऊ नका. संपत्ती वाटप करत असताना केंद्रीकरण होऊ देऊ नये. केंद्रीकरण होऊ देऊ नये. संपत्तीचं केंद्रीकरण नाही झालं पाहिजे. सेंट्रलायझेशन म्हणजे वाटायचं सगळी संपत्ती आणि परत बी तुम्ही सगळ्यांकडेच एका एकाकडेच परत एकवटली गेली, तसं होऊ द्यायचं नाही. या 2 गोष्टी सांगितल्यात. म्हणजे याच्यातनं काय करायचंय, थोडंसं बॅलन्स ठेवा असं त्यांना म्हणणं आहे. त्याच्यानंतर 39 डी ते असं म्हणतं की स्त्री व पुरुष यांना समान कामाबद्दल समान वेतन द्या. समान कामाबद्दल समान वेतन. मग बघा आता हे मार्गदर्शक तत्व आहे. आणि मग या मार्गदर्शक तत्वाला धरून भारत सरकारने कायदा केला, समान वेतन कायदा. म्हणजे ही मार्गदर्शक तत्वे किती महत्वाची आहेत, तर ही सरकारी व्यवस्थेला कायदा करताना सल्ला देतात, मार्गदर्शन करतात. ही गोष्ट इथे लक्षात आली पाहिजे. त्याच्यानंतर आहे ई. ई म्हणते की व पुरुष स्त्री व पुरुष असे स्त्री पुरुष जे कामगार आहेत, लेबर आहेत, जे असे स्त्री पुरुष जे कामगार आहेत, त्यांना कामगार म्हणून काम करत असताना त्यांचे आरोग्य आणि त्यांची ताकद, त्यांची हेल्थ, त्यांची असलेली कॅपॅसिटी, त्यांचं आरोग्य आणि त्यांची ताकद, सोबतच त्यांच्या असलेली बालके, त्या बालकांचे कोवळे वय, याचा गैरफायदा घेऊ नका. पण कायदा केलेला आहे आपल्याला.
आपल्याकडे कायदा केलेला आहे स्त्री पुरुषांच्या संबंधानं. हेल्थ, आरोग्य जपून. आजकाल महिला जिथं कामाला जातात तिथं त्यांच्या सॅनिटरी पॅडची सुविधा आहे, डॉक्टर्स आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत. लहान मुलांच्या संदर्भानं त्या लहान मुलांना कामं सांगेल याचा गैरफायदा घेऊ नका. म्हणजे त्यांना, नागरिकांना आर्थिक गरजेपोटी किंवा उदरनिर्वाहासाठी त्यांचे वय आणि ताकद यांना न पेलणारी कामं त्यांना करायला सांगू नका. जे त्यांना जमणारच नाहीये ते त्यांना करायला सांगू नका आणि याच्यासाठी मग कायदे केलेले आहेत, वेगवेगळे कामगार कायदे आहेत भरपूर. हे देखील मार्गदर्शक तत्वांमधूनच आलेलं आहे. आणि शेवटचं आहे एफ. बालकांना निरामय पद्धतीने, निरामय म्हणजे चांगल्या पद्धतीने, निरामय, निरोगी थोडक्यात. बालकांना निरामय पद्धतीने मुक्त व प्रतिष्ठापूर्ण, मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास सोबतच विकास करण्याची संधी त्यांना दिली पाहिजे. आणि बालक आणि युवक यांना शोषणापासून काय केलं पाहिजे, वाचवलं पाहिजे. शोषणापासून वाचवले पाहिजे. ही प्रोव्हिजन्स देखील तितकीच महत्वाची आहे. क्लिअर का? चला. म्हणजेच आता तुमच्या लक्षात आलं असेल, मग आता ही जी प्रोव्हिजन्स लिहिली याच्यासाठी काय काय नाही. बालकांना आपल्याला लहानपणी शाळेत असताना 5 वाजल्याच्या पुढे शाळेत खेळायला सोडलं जायचं. का बरं खेळायला सोडलं जायचं? त्याचं कारण दिलंय तुमच्या समोरच. खेळायला सोडण्याचं कारण बालकांना निरामय पद्धतीने मुक्तपूर्ण वातावरणात संधी मिळाली पाहिजे. स्पोर्ट पर्सनला स्पोर्टसाठी वेळ दिला जायचा. ज्याला भाषण द्यायला त्याला भाषणासाठी, आणि आपलं तिथं शोषण होण्यापासून आपल्याला वाचवलं जायचं, युवकांना प्रोत्साहित केलं जायचं. आणि हे एफ नावाचं मार्गदर्शक तत्वे 42वी घटना दुरुस्ती 1976 ने आलेलं आहे. म्हणजे हे मूळतः नव्हतं. 42वी घटना दुरुस्ती 1976 ने हे काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. पुढचा आहे कलम 39A. पुढचा आहे कलम 39A. समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. चला, आता काय, जी न्याय व्यवस्था चालते तुमच्या माझ्या देशात म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, इकडं सगळ्यांना समान न्याय आहे. आपल्याला माहिती आहे, कायद्यासमोर समान आहेत. कोण मोठा नाही, कोण श्रीमंत नाही, कोण गरीब नाही, कोण उच्च नाही, कोण नीच नाही. बरोबर. परंतु काही लोकांना त्यांची आर्थिक कुवत, म्हणजे आर्थिक फार ते कमकुवत असतात. आणि आर्थिक कमकुवत असल्यामुळे न्याय मिळण्याची संधी नाकारली जाऊ शकते. न्याय मिळण्याची संधी नाकारली जाऊ शकते. ही पॉसिबिलिटी, आणि ही जाऊ नये म्हणून त्यांना काय आहे, मोफत कायदेविषयक सहाय्य आहे. म्हणजे त्यांना वकील मोफत दिला जातो, त्यांचा सगळा खर्च सरकार करतं, सरकार त्यांचे डॉक्युमेंट्स गोळा करतं आणि त्या लोकांना न्याय मिळण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे. आणि हे मार्गदर्शक तत्व मूळतः नव्हतं, हे देखील 42वी घटना दुरुस्ती 1976 ने कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलेलं आहे. क्लिअर का? म्हणजे समजा एखादी 80 वर्षाची आजी आहे, तिला कुणीही नाही, पण ती या देशाची नागरिक आहे. तिच्याकडे पैसे नाहीत, तिला मूलबाळ नाही, एकुलती एक आहे, सॉरी एकटी आहे. मग तिला न्याय कसा मिळणार? तर सरकार तिला समान न्याय देईल आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. तिला वकील फ्री मिळेल, तिचे डॉक्युमेंट्स असतील, तिचे झेरॉक्स, त्याचे कागदपत्र, प्रवास खर्च सगळा सरकार उपलब्ध करून देईल. फक्त हे सगळ्यांना मिळत नाही, ज्याची आर्थिक कुवत तशी आहे त्यांना. नाही तर तुम्ही आपल्यापैकी कोण गेलं तर जमणार नाही. त्याला आर्थिक दुर्बल घटकातले तुम्ही असावे लागता, इकॉनॉमिकली तुम्ही विकार असावे लागता. आलं लक्षात? चलो, पुढे जायचंय. कलम 40. कलम 40 ग्रामपंचायतींचे संघटन.
ग्रामपंचायतीचे संघटन म्हणजे काय? ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायती स्थापन करण्यासाठी राज्य संस्था काय करेल? प्रयत्न करेल. गावोगावी ग्रामपंचायती स्थापन केल्या जातात. ग्रामपंचायती स्थापन करण्यासाठी राज्य संस्था काय करेल? प्रयत्न करेल किंवा उपाययोजना करेल. राज्य संस्था काय करेल? उपाययोजना करेल आणि गाव पातळीवरती ग्रामपंचायती स्थापन करेल. एवढंच आहे कलम 40 मध्ये. पुढचा आहे कलम 41. कलम 41 मध्ये सांगितले कामाचा, शिक्षणाचा आणि विशिष्ट बाबतीत लोकसहाय्याचा अधिकार. लोकसहाय्याचा अधिकार कलम 41 मध्ये सांगितले आहे. म्हणजे काय? राज्य आर्थिक क्षमता आणि डेव्हलपमेंट, विकास याच्या मर्यादित राहून त्याला वार्धक्य आहे, आजार आहे किंवा तो विकलांग आहे, या 4च लोकांना मिळेल. म्हणजे बेकारी आहे, बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण आणि विकलांग यांची आर्थिक कॅपॅसिटी नाही आणि विकलांग म्हणजे काय? त्याची डेव्हलपमेंट झाली नाही, तर या लोकांना कामाचा हक्क असेल, शिक्षणाचा असेल आणि लोकसहाय्याचा देखील हक्क संविधान काय करेल? उपलब्ध करून देईल. पण आर्थिक क्षमता आणि विकास यांच्या मर्यादेच्या अधीन राहून हा हक्क त्यांना काय केला जातो? उपलब्ध करून दिला जातो. पुढचा आहे कलम 42. कलम 42 कामाची न्याय व कामाच्या ठिकाणी न्याय कामाच्या ठिकाणी न्याय व मानवी स्थिती किंवा मानवीय स्थिती व प्रसूती यास सहाय्य व प्रसूती यास सहाय्य. एक मिनिट हा. वार्धक्य म्हणजे काय? म्हातारपण. वार्धक्य म्हणजे म्हातारपण. समजलं? सोपं असते. चलो पुढे जायचंय. काय सांगितलंय? कामाच्या ठिकाणी न्याय आणि मानवीय स्थिती आणि प्रसूती सहाय्य. प्रसूती म्हणजे प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी म्हणजे काय? जिथे कुठे तुम्ही काम करायला जाईल तिथे कामाच्या ठिकाणी तुम्हाला न्याय असला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, तुम्हाला वेगळी वागणूक नाही मिळाली पाहिजे आणि सोबतच तिथं तुम्हाला महिला म्हणून तुम्ही कामाला जात असाल तर प्रसूती सहाय्य मिळाले पाहिजे. प्रेग्नन्सीच्या काळात मग कंपन्यांकडून जिथं महिला जॉब करत असतात, काम करत असतात, त्या कामगारांना त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च कंपनी करत असते. त्यांना वेतनासहित रजा कंपनी उपलब्ध करून देत असते, कारण प्रसूतीला सहाय्य करत असतात. आणि कामाच्या ठिकाणी त्यांना न्यायपूर्ण वागणूक मिळते. म्हणजे तुम्ही एका जातीतले आहात, महिला आहात किंवा व्हॉटएव्हर कोणत्याही रिझन्स वरून तुमच्या इथं अन्याय भेदभाव केला जात नाही. तिथं न्याय हा असला पाहिजे. पुढचं मार्गदर्शक तत्व आहे कलम 43.
कलम 43, कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी. कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी. जे कोणते कामगार असतील त्या कामगारांना काम मिळालं पाहिजे. निर्वाह वेतन म्हणजे त्यांना पोट भरण्या इतकं पगार असला पाहिजे. त्यांचं जीवनमान चांगलं असलं पाहिजे. आणि या सगळ्या लोकांचा सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विकास झाला पाहिजे यासाठी राज्य शासन काय करेल, प्रयत्न करेल. मग कामगारांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात, हेल्थ पॉलिसी असतात, LIC असतात, त्यांचे वेगवेगळे PF असतो त्यांचा, सगळ्या गोष्टी सरकारकडून किंवा त्या कंपनीकडून उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी कायदे वेगवेगळे केलेले आहेत. आणि सोबतच याच वेळी ग्रामीण भागामध्ये याच्यासोबतच ग्रामीण भागात सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांचे संवर्धन झाले पाहिजे. कुटीर उद्योगांचे संवर्धन झाले पाहिजे. आता कुटीर उद्योग म्हणजे कसले उद्योग हे बी कळायला पाहिजे. कुटीर उद्योग म्हणजे असे उद्योग ज्याच्यात कुटुंब सहभागी असतात. बाहेरचा कोणताही माणूस नसतो, घरातलीच लोक एकत्र येतात, काहीतरी काम करतात. उदाहरणार्थ समजा अगरबत्ती बनवायचा कारखाना आहे, घरचीच 10 लोक असतात, ते मशीन आणि ते सगळं कापूर वगैरे अगरबत्ती बनवतात, त्याला कुटीर उद्योग म्हणतात. घरचीच लोक सहभागी असणे कुटीर उद्योग, आणि यालाच तिकडे प्रोत्साहन कलम 43 अंतर्गत दिलं जातं. पुढे जायचंय कलम 43 नंतर आहे कलम 43A. हे देखील मूळतः नव्हतं. 42वी घटना दुरुस्ती 1976 ने हे मार्गदर्शक तत्व काय केलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये समाविष्ट केले गेलेलं. याच्यात सांगितलंय काय, कोणत्याही उद्योगात, याचा टायटल असा आहे की उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. उद्योग धंद्यांच्या व्यवस्थापनात, मॅनेजमेंटमध्ये उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग म्हणजे काय, 42व्या घटना दुरुस्तीने हे आलं. जो कोणता कामगार असेल, आपल्याकडे MIDC असेल, बाकी कोणत्या सिस्टीम असतील, यंत्रणा असतील, या सगळ्या ठिकाणी कामगारांना त्या मॅनेजमेंटमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि याच्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना त्या ठिकाणी काय केल्या पाहिजेत, आखल्या पाहिजेत. मग आता आपल्याकडे कशी काय सिस्टीम असते, आपल्याकडे सिस्टीम अशी असते, याच्यासाठी कामगारांसाठी युनियन स्थापन केलेले आहेत, आणि ते युनियन स्थापन करून कामगारांना त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, सहभागी करून घेतलेला आहे. त्यामुळे उद्योगधंद्यात कामगारांचा काय आहे, सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. चलो नेक्स्ट, पुढे जायचंय. पुढचं कलम आहे कलम 43B, सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन. सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन. सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन. आता सहकारी हे 43B हे मूळतः नव्हतं. 97वी घटना दुरुस्ती 2011 ने हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेलं आहे. 97वी घटना दुरुस्ती 11 ने समाविष्ट केलेला आहे. म्हणजे काय, आता ज्या सहकारी सोसायटी आहेत, गावागावात सहकारी सोसायटी आहेत, आपण सगळं पाहतो, जिथं राहता एखाद्या बिल्डिंग मध्ये तिथं पण सहकारी सोसायटी आहेत. त्या सहकारी सोसायट्यांमध्ये स्वैच्छिक निर्मिती त्यांची झाली पाहिजे, आणि तिथं स्वायत्त कार्यपद्धती त्यांची असावी, लोकशाहीप्रमाणे नियंत्रण असून तिथे व्यावसायिक व्यवस्थापन त्याचं असलं पाहिजे. याच्यासाठी राज्य संस्था प्रोत्साहित राहिला. याच्यासाठी 43B मध्ये सहकारी सोसायटी आपल्याला सांगितलेल्या आहे. त्याच्यानंतर आहे कलम 44. त्याच्यात सांगितलंय आपल्याला एकरूप नागरी संहिता, त्यालाच आपण म्हणतो समान नागरी कायदा. एकरूप नागरी संहिता, युनिफॉर्म सिव्हिल कोड.
युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता हे भारताच्या राज्य क्षेत्रातले जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना एकरूप नागरी संहिता द्यायची. आता आपल्याला पहिला प्रश्न काय पडतो, एकरूप नागरी संहिता म्हणजे नेमकं काय होणार? तर अनेक आपल्याला सांगितलं होतं एकरूप नागरी संहिता म्हणजे आरक्षण रद्द होणार, आरक्षण जाणार, सगळेजण समान. हे सगळं चूक आहे, असं काही होणार नाही. एकरूप नागरी संहिता म्हणजे प्रत्येक धर्म जो आपल्या इथं आहे, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, पारसी असेल, शीख असेल, या प्रत्येक धर्माचा एक धर्मग्रंथ आहे. आणि या धर्मग्रंथासोबतच इथले धर्म हे सामाजिक परंपरांवर देखील चालले जातात. तर हे सगळे धर्मग्रंथ आणि सामाजिक परंपरा बंद होऊन ऑल रिलिजन्ससाठी, सगळ्या नागरिकांसाठी एकच धर्मग्रंथ म्हणजे एकच डॉक्युमेंट बनवलं जाईल, एकच असेल ते, आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी चालतील. आणि मग त्याला म्हटलं जाईल एकरूप नागरी संहिता. आरक्षणाचा याच्याशी काही संबंध नाही. असं का? कारण आता विवाहाचा मुद्दा घेतला तर हिंदू धर्मात विवाह पद्धती वेगळी, मुस्लिम धर्मात वेगळी, ख्रिश्चन बौद्ध सगळीकडे वेगळी, घटस्फोटात घेतली वेगळी, वारसा हक्कात वेगळी, दत्तक घ्यायला वेगळी, प्रत्येकाची कन्सेप्ट वेगळी. आणि म्हणून सगळ्या कन्सेप्ट एकच असाव्यात म्हणून ही गोष्ट करायची आहे. मात्र ते एवढंच पॉसिबल नाही. त्याला विरोध आहे काही गोष्टींचा आणि काही गोष्टींचा त्याला पाठिंबा पण आहे. मात्र भारत देशामध्ये गोवा हे एकमेव राज्य आहे. गोवा हे एकमेव राज्य आहे ज्या राज्यामध्ये कौटुंबिक कायदा, कॉमन फॅमिली लॉ असं म्हटलं जातं, त्या राज्यात लागू आहे. आणि एकरूप नागरी संहिता असलेलं देशातलं एकमेव राज्य म्हणजे गोवा. बाकी भारतभर अजून असा कायदा केलेला नाही आणि भविष्यात माहित नाही आता हा कायदा होईल की नाही, पण पार्लमेंट कडून तशा पद्धतीचे प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये चाललेले दिसत आहेत. माहित नाही, नरेंद्र मोदी सरकार आहे, बहुमत आहे, तर कायदा झाला तर काय विशेष त्यात काही नाही. चला पुढे जायचंय. पुढचा आहे कलम 45. कलम 45 हे मूळतः होतं फक्त 86व्या घटना दुरुस्ती 2011 नुसार, सॉरी 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार याच्यामध्ये काय केला, बदल केला. त्यामुळे हे नवीन नाही आलं, याच्यात फक्त चेंज केला. चेंज असा, हे मूळतः जे होतं त्याच्यात होतं 6 ते 14 वयोगटातल्या बालकांना, 6 ते 14 वयोगटातल्या बालकांना मोफत शिक्षण आणि संगोपन. संगोपन म्हणजे पालन पोषण, शिक्षण आणि संगोपन. पण बदल जो केला त्या बदलाने सांगितलं की 0 ते 6 वयोगटातल्या बालकांना मोफत शिक्षण आणि संगोपन. म्हणजेच 6 ते 14 होतं ते आता 0 ते 6. 0 ते 6 म्हणजे जन्मल्यापासून 6 वर्षाचा होईपर्यंत. आणि पहिलं होतं 6 वर्षापासून 14, पण हे रद्द केलं, आता हे घेतलं. हे कलम मूळतः होतं, त्याच्या फक्त 86 अमेंडमेंटने याच्यात काय केलेलं आहे, बदल केलेला आहे. परीक्षेला नव्याने समाविष्ट झालेलं असं आलं तर 86 येत नाही त्याच्यात. कलम 46. कलम 46 सांगतं एससी, एसटी आणि जे काही इतर दुर्बल घटक आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि देशात जे इतर काही दुर्बल घटक आहेत यांचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक हितसंवर्धन, यांचे शैक्षणिक व सांस्कृतिक हितसंवर्धन. याची प्रोव्हिजन्स याच्यात मेन्शन केलेली आहे. आता अर्थ काय याचा, जनतेतले जे काही दुर्बल घटक आहेत आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक आर्थिक हितसंवर्धन म्हणजे जे काही हा आपला जो काही मागास वर्ग आहे यांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. हा जो काही दुर्बल घटक आहे यांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. सामाजिक अन्याय आणि शोषणापासून यांचं काय झालं पाहिजे, संरक्षण झालं पाहिजे. एवढीच काही प्रोव्हिजन्स याच्यात सांगितलेली आहे. याच्यासाठी कायदे केलेले आहेत आपल्याकडे वेगवेगळे. अन्याय अत्याचारापासून वाचण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा केलेला आहे. एससी एसटी साठी त्यांना आरक्षण ठेवलंय जेणेकरून त्यांचा विकास होईल. दोन्ही गोष्टी याच्यात आहेत. त्यात अजून काय, पोषणमान आणि राहणीमान उंचावणे, पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारवणे व सार्वजनिक आरोग्य सुधारणे. ह्याच्यात काय सांगितलंय, काय नाही, जनता जी आपली आहे त्यांचं सार्वजनिक जीवनमान, पोषणमान उंचावलं पाहिजे. त्यांना चांगल्या प्रकारचं खायला गेलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं आरोग्य असलं पाहिजे. आणि याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मादक पेय, जे काही दारू वगैरे आहे, मादक पेय आणि आरोग्यास हानिकारक जी काही अंमली द्रव्य आहेत
या अंमली द्रव्ये यांच्यापासून यांची बंदी असली पाहिजे. यांच्यावरती काय असली पाहिजे? बंदी असेल. आपण पाहतो आता अलीकडे सरकारने निर्णय घेतलाय दारूची वाईन्स किराणा मालामध्ये मिळणार, पण आता माहित नाही त्याच्यावरती पुढे कोर्टामध्ये जर खटला गेला तर या कलमाचा आधार घेऊन त्याला तो निर्णय हायकोर्ट रद्द ठरवतंय की काय, कारण मार्गदर्शक तत्व असलं तरी पण ते न्यायप्रविष्ट नाहीये. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. पण सेवनावरती बंदी, सरकारने दारूबंदी वगैरे इथनच सगळे निर्णय सरकारने घेतलेले असतात. त्याच्यानंतर आहे कलम 48. कलम 48 कृषी आणि पशुसंवर्धन यांचे संघटन सांगितले. कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन सांगितले. आता म्हणजे काय? काय नाही. जे काही पशुसंवर्धन आहेत, जे आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने तयार केले जातात. आधुनिक म्हणजे आपल्या नॉर्मली जनावरे आहेत आणि शास्त्रीय म्हणजे जर्सी गाय वगैरे जे वेगवेगळे स्पर्म वापरून तयार केले जातात. त्या सगळ्यांचीच काय केलं जाईल? संवर्धन केले जाईल. सोबतच दुभती जनावरे आणि ओढ कामाची जनावरे यांचे देखील सुधारण यांचे देखील जतन केलं जाईल आणि गायींच्या कत्तलीस काय असेल? मनाई. मग गायीचे कत्तलखाने वगैरे बंद करणं, त्याचे कायदे हे सगळं इकडनंच कलम 48 मधूनच आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कलम 48A. याच्यात सांगितले पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व वने व वन्यजीवांचे रक्षण. वने व वन्यजीवांचे रक्षण. आपल्याला माहिती आहे आता तुमच्याकडे कोकणामध्ये फार पर्यावरण सगळ्या गोष्टी आहेत. तर काय नाही, त्या गोष्टी संपल्या पाहिजेत, त्या गोष्टी गेल्या पाहिजेत आणि काय म्हणता येईल की त्या गोष्टी जपण्यासाठी या सगळ्या प्रोव्हिजन्स कॉन्स्टिट्यूशन मध्ये केलेल्या आहेत. मग याच्यातनं काय आला? काय नाही, याच्यातनं पर्यावरणाचा कायदा आला. पर्यावरणाचा कायदा आला, तो पर्यावरणाचा कायदा आपल्याला भेटला आणि तो पर्यावरणाचा कायदा आपण जपतोय. 1986 साली इथनं चाललेलं आहे. कारण का? बाबा हे जर जपलं नाही तर हे संपून जाईल एक दिवस आणि हे ज्या दिवशी संपेल तिथून पुढे आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशन मध्ये मांडलेल्या आहेत, जे आपण पाहतोय आता. लक्षात. त्याच्यानंतर पुढचा पुढचा मुद्दा त्याच्यामध्ये मांडलेला आहे, तो देखील महत्वाचा आहे आपल्या सगळ्यासाठी. तो आहे कलम 49. हा आपल्या ओळखीचा आहे. कलम 49 राष्ट्रीय स्मारके आणि त्यांची स्थाने यांचं काय करणे? जतन करणे किंवा संरक्षण करणे. आता आपल्याकडे गड किल्ले आहेत, वेगवेगळ्या लोकांचे आपल्याकडे स्टॅच्यू आहेत. या सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजेत आणि त्या जपण्यासाठी आपल्याला जितकं काही प्रयत्न करता येईल तितका प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्या आपल्या पातळीवरती तो प्रयत्न आपण टिकवला पाहिजे. आणि त्याच्यातनं काय होणार आहे? त्याच्यातनं दोन गोष्टी होणार आहेत. एक म्हणजे आपले जे काही वास्तू आहेत, आपले जे काही गड किल्ले आहेत, ते वर्षानुवर्ष तिथेच राहतील, जेणेकरून त्यांची डेव्हलपमेंट होईल आणि त्या वस्तू आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच काय करता येतील? पाहायला मिळतील. म्हणूनच या गोष्टी करायच्या आहेत. याच्यासाठी कायदे केलेले आहेत वेगवेगळे, स्मारकांचं नुकसान वगैरे नाही झालं पाहिजे. त्याच्या पुढचं आहे कलम 48 हे सांगितलं का मी? 48A पर्यावरणाचं संरक्षण हे 42व्या घटना दुरुस्तीने आलं होतं. 42वी घटना दुरुस्ती 1976 ने. अमेंडमेंट माझ्या माहितीप्रमाणे सांगायची राहिली होती, ती पण तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे कलम 50. दोनच आपले मार्गदर्शक तत्व राहिलेले आहेत. दोन मार्गदर्शक तत्वे कव्हर करू आपण. कलम 50 न्याय व्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवणे. आता न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवणे म्हणजे काय? ब्रिटिश काळामध्ये जिल्हाधिकारी जे पद होतं, जिल्हाधिकारी, ह्या जिल्हाधिकारी पदाकडे कार्यकारी पण अधिकार असायचे
कलम मध्ये ए बी हे घटना दुरुस्ती आधीपासून शक्यतो 99% कार्यकारीपणा आणि न्यायिकपणा अधिकार असायचे. कलेक्टरकडे कार्यकारीपणा अधिकार असायचे आणि कलेक्टरकडे न्यायिकपणा अधिकार असायचे. दोन्ही अधिकार कलेक्टरकडे मेन्शन केलेले होते. ओके. पण पुढे काय झालं 1950 नंतर, म्हणजे कलेक्टर पूर्वी न्यायदानाचं पण काम करायचे, आता फक्त कलेक्टरकडे कार्यकारी अधिकाराचं काम आहे, न्यायदानाचं नाही. त्यामुळे कारण न्याय व्यवस्था ही न्याय व्यवस्था स्वतंत्र केली आणि कार्यकारी व्यवस्थेपासून अलग केली. म्हणजे आपण अजूनही पाहतो जिल्हाधिकारी यांच्यावरती जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किंवा तहसीलदाराच्या तिथं देखील आपल्याला लिहिलेलं दिसतं की तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी. तर हे गोष्टी गेल्या आता. काय गेल्या तर त्या न्याय काय केलेली आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा. यांचे संवर्धन करणे, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन करणे. चला पाहूया आता ते काय सांगतील. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा म्हणजे काय? काय नाही, देशादेशांमध्ये राष्ट्रात न्यायसंगत, राष्ट्रात न्यायसंगत आणि सन्मानपूर्वक राष्ट्रात न्यायपूर्वक आणि सन्मानपूर्वक संबंध राहण्यासाठी काय केले जाईल? प्रयत्न केले जातील. दुसरं काय? देशादेशांमध्ये जे काही कायदे असतील किंवा देशादेशांमध्ये जे काही कायदा असेल किंवा देशादेशांमध्ये जे काही तह असतील यांच्यामध्ये काय केले जाईल? आदर भावना ठेवली जाईल. उदाहरणार्थ आपला शेजारच्या देशाचा कायदा तर झाला तर ते व्यवस्थित रिलेशन्स मेंटेन झाले पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, यांच्यात जर वाद झाले तंटे, तर ते तंटे लवादामार्फत सोडवले जातील. लवादामार्फत ट्रिब्युनल स्थापन केले जाईल, लवादामार्फत सोडवावे. अशा प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आपल्याला काय केलेल्या आहेत? मेन्शन केलेल्या पाहायला मिळत आहेत. क्लिअर? इथं आपले सगळे मार्गदर्शक तत्वे फिनिश होत आहेत. ओके, समजलं का? काय डाऊट असेल तर विचारा. चलो पुन्हा भेटूयात पुढच्या सेशनला. तोपर्यंत इथे थांबतो. रविवारी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. छान पेपर सोडवा, शांत राहा. काही अडचण आली तर माझा नंबर आपल्या सर्वांकडे आहेच. मी पुन्हा एकदा इथं नंबर मेन्शन करतो. काही लागलं 90 75 58 27 28. भेटत राहू, बोलत राहू, सोबत आहे, सोबत राहू. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके सर. सर्व विद्यार्थ्यांना सूचना की त्यांनी ते गरुड झेप ॲप डाउनलोड केलेले आहे का? हो सर. ओके, ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी इन्स्टॉल करून हे करायचं. आणि कोणाची प्रेझेंटी द्यायची राहिली असेल तर त्यांनी त्यांचं नाव, मोबाईल नंबर आणि तालुक्याचं नाव लिहायचं आहे. दहा मिनिटात मी मीटिंग क्लोज करतो. ओके. ओके, बाकी राहिला असेल तर त्यांनी नाव आणि नंबर हे करा.